आणि आता भगवान म्हणतात पांडवांना, हा राज्यकारभार तुम्ही आता सांभाळा. बरीचशी दिवस वर्ष ओलांडून गेली, मी येतो. माता कुंतीला नमस्कार केला आणि इकडं भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघून जातात. भगवान द्वारकेला निघून गेले, सोबत अर्जुन आहे. आणि त्याच काळामध्ये उत्तरेच्या पोटातून हस्तिनापुरामध्ये राजा परीक्षितीचा जन्म झाला. सर्वांनी एकदा जय जयकार करा. बोलिये परीक्षित महाराज की जय. महाराज राजा परीक्षितीचा जन्म झाला. ते बाळ रडत नाही. जसं जन्माला आलं ते फक्त समोरच्या व्यक्तीचे चेहरे निहाळत, सारखं इकडं तिकडं पाहत. बाळ रडत नाही, हसत नाही, काही प्रतिक्रिया नाही. हे जेव्हा कुंतीच्या लक्षात आलं, कोणाच्या? कुंतीच्या. कुंती व्यासांकडे गेली. व्यासांना विचारणा केली, हे प्रकार काय? व्यास आले. व्यासांनी पाहिलं, फक्त बाळ नुसतं पाहतंय. आणि व्यासांनी सांगितलं, कुंती काळजी करू नको. हे बाळ त्याला पाहते की ज्याने याच्या गर्भामध्ये जाऊन रक्षण केलं, की ज्याने गर्भामध्ये याला दर्शन दिलंय, तो कुठं दिसतो का? त्याला हे पाहतंय. म्हणून या बाळाचं नाव परीक्षिती ठेवण्यात आलं. पर इक्षिती इति परीक्षिती. बर का? नामकरण विधी झाला. कुंतीने आलेल्या सकल साधू संतांच्या चरणावर या बाळाला ठेवलं. विराट देशाचे विराट आहेत, मामा मंडळ आहे, त्यांनी बाळाला वस्त्र आणलेले आहेत. बराचसा कथा बाबतीत आहे. आणि नंतर जेव्हा भगवंताला कळालं की अभिमन्यू अर्थात उत्तरेला मूल झालेला आहे, म्हणून स्वतः भगवान देखील अलंकार वस्त्र घेऊन परीक्षितीला पाहण्यासाठी येतात. बरं का? हे थोडासा संबंध कसा आहे? भगवान श्रीकृष्णाचा भाचा अभिमन्यू, उत्तरा ही भातसून आहे. आणि भातसुनेला वैधव्य आल्याच्या नंतर मूल झालंय, पांडवांचा वंश आहे, म्हणून एक स्नेह आहे. म्हणून आज स्वतः भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून हस्तिनापुरामध्ये येतात. आणि आल्याच्या नंतर जेव्हा माता कुंतीने उत्तरेने त्या बाळाला भगवंताच्या मांडीवर दिलं, तेव्हा तो परीक्षिती महाराज हसायला लागला. त्यानं पाहिलं, हा ज्याने मला गर्भामध्ये माझं रक्षण केलं ना, हा तोच आहे. मग मात्र ते बाळ रडायला लागलं, हसायला लागलं. तिथं पण कथाभाग बराचसा आहे. साधू संतांनी, व्यासांनी या बाळाचं भविष्य सांगितलं. हा पांडवांप्रमाणे शूर वीर बलशाली असेल, दानशूर असेल, सगळं भविष्य सांगितलं. आणि सांगता सांगता साधू संत बोलून गेले, किंतु एका चुकीने याचा घात होईल. कोणाचा? या बाळाचा घात होईल. हो, संत बोलून गेले, परंतु काळजी नसावी. त्याही वेळेस याच्यातून
त्याची सुटका करण्यासाठी प्रत्यक्ष भगवानच याला येऊन उपदेश करतील असं भविष्य सांगून आज भगवान श्रीकृष्ण परत अर्जुन द्वारकेला निघून जातात. सुतजी महाराजांना शौनकादी ऋषींनी विचारलं, हे सुतजी महाराज, ज्या राजा परीक्षितीला शाप लागला, 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे, हा पांडवांचा वंश एवढा तेजस्वी शूर असणारा बालक अर्थात राजा, याला शाप कसा लागला, याची कथा थोडीशी विस्ताराने सांगा. तेव्हा सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, हे शौनकादी ऋषी हो, ऐका, भगवान द्वारकेला गेले आणि द्वारकेला गेल्याच्या नंतर भगवान निज धामाला गेले. परत अर्जुन द्वारकेवरून परत येताना वाटेमध्ये भिल्लांच्या स्त्रियांनी अर्जुनाला अवहेलना केली, अर्थात काट्या कुपाट्यांनी मारलं. साध्या भाषेमध्ये अर्जुनाची अशी दयनीय अवस्था झाली. अर्जुन हस्तिनापुरामध्ये आला आणि जेव्हा धर्माने विचारलं अर्जुना नेमकं काय झालं, अर्जुनानं संपूर्ण घटनाक्रम सांगितला की भगवान निज धर्माला गेले. पांडवांनी विचार केला तर भगवान या भूतलावर नाही तर आपण राहून उपयोग का, म्हणून पांडवांनी ठरवलं की आपण ही स्वर्गारोहण करायचं. स्वर्गारोहण करण्याच्या अगोदर पांडवांनी आपला उत्तराधिकारी म्हणून राजा परीक्षितीचा विधिवत राज्याभिषेक केला, त्याला गादीवर बसवलं आणि पांडव देखील हिमालयाच्या मार्गातून स्वर्गाला निघून गेले. इकडे राजा परीक्षिती आज हस्तिनापूरचा नरेश आहे. राजा परीक्षितीने विचार केला आणि एक दिवस राजा परीक्षिती आपल्या राज्याच्या भांडारगृहामध्ये फिरत फिरत असताना आपल्या पूर्वजांनी युद्धामध्ये काय जिंकून आणलं ते पाहत असताना भांडारगृहामध्ये राजा परीक्षितीला एक गोड आणि सुंदर सुवर्णाचा मुकुट दिसला. किती गोड मुकुट आहे म्हणून राजा परीक्षितीने तो मुकुट आपल्या डोक्यावर परिधान केला आणि परीक्षिती आपल्या सेवकासोबत अरण्यामध्ये जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेला आहे. आलं का लक्षात? शिकारीसाठी जेव्हा राजा परीक्षिती अरण्यामध्ये आहे, चैत्र मास उन्हाळा, घनदाट अरण्य आहे, शिकार काही भेटले नाही, परंतु धावपळ करून करून राजा थकला. पुढं अरण्यामध्ये जेव्हा शिकारीसाठी राजा परीक्षिती आहे, एका ठिकाणी सावलीला थांबल्याच्या नंतर परीक्षितीच्या कानावर काही शब्द येतात. ते शब्द ऐकून परीक्षितीने इकडे तिकडे पाहिलं तर समोर एक दृश्य दिसत आहे. एक वृषभ अर्थात बैल एकाच पायावर उभा आहे आणि त्याची अर्धांगिनी अर्थात गोमाता त्याच्या बाजूला हंबरडा पळतो. त्या दोघांचा संवाद 3 पाद नाही, एकच पाद आहे. राजा परीक्षितीने विचारलं, तुम्ही कोण? तो वृषभ रूपात असणारा धर्म बोलतो, राजन मी धर्म आहे. धर्म? हो. तुमची अवस्था पूर्ण केली आणि माझ्या राजामध्ये
धर्म बोलतो, राजन आमची ही अवस्था कोण केली म्हणून कसं सांगू? कोणाचं नाव सांगू तुला? 4 युग आहेत. सत्ययुगामध्ये धर्माचे 4 पाय होते. सत्ययुग संपलं. सत्यदान आणि धर्म, दया ही 4 पानं होती. सत्ययुगामध्ये दया नाहीशी झाली, नष्ट झाली. पुढे त्रेतायुग आला. त्रेतायुगामध्ये 3च पाच शिल्लक राहिले, सत्यदान आणि दया. धर्म गेला. पुढे द्वापार युग आला. द्वापार युगामध्ये 2च पाच शिल्लक राहिले, एक सत्य आणि दुसरं दान. आता द्वापार युग हे गेला, आता कलियुग आलं. आता कलियुगामध्ये एकच पाय शिल्लक आहे, तो म्हणजे सत्य. तिने ही पाय नाही शिकली. माझी ही अवस्था कोण केली म्हणून तुला काय सांगू? तो धर्म बोलतो. महाराज पृथ्वी माता गायीच्या स्वरूपामध्ये आक्रोश करतात. परीक्षित विचार करतो की हा कोणी सामान्य नाही. महाराज तो कोण आहेस? परीक्षितीने विचारलं, आपलं मूळ स्वरूप सांग. आणि महाराज त्या ठिकाणी कली प्रगट होतो. कोण? कली. कोण तो? कली. कली आणि माझ्या राज्यात? हो. माझ्या राज्यात तू काय कर? राजन, अरे जाऊ कुठं? समंत पृथ्वी तलावर तुझंच राज्य आहे. चल माझ्या राज्यातून बाजूला हो. बाजूला हो म्हणतोस खरं, परंतु मी जायचं कुठं हे तर सांग ना. कुठं जाणार? थोडासा कलियुगाचा हा प्रारंभ आहे बरं का. राजन, मला असं घालू नको. मला तुझ्याच राज्यामध्ये काही जागा दे. जागा विनंती केली महाराज कलीला. आणि राजा परीक्षिती अंतकरण द्रवीभूत झालं. आणि राजा परीक्षितीने कलीच्या विनंतीहून 4 जागा दिल्या. किती दिल्या? 4. हिंसा, जुगार, शराब आणि वेश्यालय. त्या 4ही जागा अशा वाईट दिल्या. जा तिथं जाऊन राहा. कुठं? हिंसा, जुगार, तिथं कली आहे बरं का. पुन्हा शराब अर्थात दारू, जा. पुन्हा वेश्यालय. कली म्हटला, राजन अरे तू पांडवांचा वंश, एखादी तरी चांगली जागा दे ना. जागा दिली तुझ्या राज्याला, परंतु या 4ही जागा अत्यंत वाईट आहे. एखादी तरी चांगली जागा दे. म्हणजे बोल कोणती पाहिजे? म्हणजे सुवर्णासारखी एखादी जागा चांगली. कधी बोलला, ठीक आहे म्हणले, दिली, जाऊ. जेव्हा मला संकल्प सुटला, त्या कलीने सूक्ष्म रूप धारण केलं. राजाच्या डोक्यावर असणारा मुकुट त्या मुकुटामध्ये स्थानपन्न झाला. कोण? हा कली. परत परीक्षिती घोड्यावर बसला. अरण्यामध्ये, जंगलामध्ये तो घोडा दूरवर गेला. राजा परीक्षितीला तहान लागलेली, भूक लागलेली आहे. इकडं तिकडं राजा परीक्षिती पाहतो. तहानेनं व्याकुळ असणारा राजा शेवटी अरण्यामध्ये, जंगलामध्ये ज्या शमिकांचा आश्रम आहे, त्या शमिकांच्या आश्रमामध्ये राजा येतो आणि आवाज देतो, अरे कोणी आहे का? मी या राजाचा राजा परीक्षित आहे. मला तहान लागले, मी तहानेने व्याकुळ आहे का कोणी? आतून काही प्रतिसाद येत नाही. तसाच परीक्षिती आत येतो, तर एका वृक्षाच्या खाली क्षणिक समाधी लावून बसलेले. परीक्षितीने पाहिलं
एक संत एक ऋषी मुनी दिसतो, डोळे लावलेले आहेत. मी या राजाचा राजा आहे, बाहेरून आवाज देतो तरी हा प्रतिसाद देत नाही. राजा असून प्रतिसाद नाही, सोम करतोय, ढोंग करतोय. म्हणून इकडे तिकडे पाहिलं तर बाजूला एक मृत पडलेला साप दिसला. तो साप बाणाने उचलला आणि शमिकांच्या गळ्यामध्ये टाकून अवहेलना करून राजा परीक्षित निघून गेला. कुठं? परत. काही वेळाने आश्रमामध्ये त्या शमिकांचा मुलगा शृंगी आला आणि आल्याच्या नंतर त्याने हे दृश्य पाहिलं की बाबांच्या गळ्यामध्ये मृत साप कोणीतरी टाकलाय. हे जेव्हा त्या शृंगीनं पाहिलं आणि शृंगीनं रागाच्या भरामध्ये क्रोधाने हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप दिला, ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृत साप टाकलाय त्याला तक्षक नावाचा साप चावून 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होईल. बस, पाणी सोडलं मला. काही वेळाने शमिकांची समाधी उत्थान झालं. डोळे उघडून पाहिलं तर समोर शिष्य आणि मुलगा शृंगी बसलेला आहे. शमिकांनी विचारलं, का तुम्ही असे उदासीन का? शृंगी बोलतो, बाबा तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही समाधीमध्ये असताना तुमच्या गळ्यामध्ये मृत साप टाकून तुमची अवहेलना केली. शमिक बोलतात, बेटा अरे जाऊ दे, कोणी असं आला असं, आपण साधू आहात, आपण एवढ्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष दिलं नाही पाहिजे. संत आहे, साधू आहे, महापुरुष आहे, क्षुल्लक गोष्टीवर लक्ष देऊन चालत नाही. जीवनामध्ये अनेक वेळा असे प्रसंग येतात महाराज, मन उद्विग्न होतं. जाऊ द्या, तुमचा आमचा सोडा. आमच्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबा उपदेश केला. मुक्ताबाई बोलली, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा. साहे अपना जनाचा, साहे योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव साधू होणं सोपं आहे, संत होणं सोपं आहे महाराज. आलं का लक्षामध्ये? कितीतरी आघात सहन करावे लागते. म्हणून साधू संत बोलले नसते, नाही संत पण मिळते हाती, हिंडता कपाटी राणी वणी. ही सोपी गोष्ट आहे का? तुका म्हणजे संत सोशी जगाचे आघात. आपण संत आणि संतांनी या गोष्टी सहन कराव्या लागतात. हा प्रसंग तसा साठीचा आहे बर का, ज्ञानोबारांचा. ज्ञानोबारांनी आपल्या जीवनामध्ये हे आघात सहन केले. आघात सिद्धिपीठामध्ये निवास. मी थोडस बोलत 2 मिनिट. पाडव्याचा सण आहे.
दिवाळीचा सण आहे. छोट्याशा मुक्ताईला इच्छा झाली की आपल्या भावांना काहीतरी गोड धोड पुरणपोळी खाऊ घालावी. म्हणून मुक्ताईंच्या सांगण्यावरून माझी माऊली आज आळंदीमध्ये पोरांना भिक्षा मागण्यासाठी आली. कुठं? आळंदीमध्ये 5 घरे पोरांना भिक्षा मागून ज्ञानोबा परत निघाला. तर वेशेमध्ये घोड्यावर विसोबा तात्यांनी पाहिलं आणि आवाज दिला, अरे कोण? माऊलीने हात जोडले, मी ज्ञानेश्वर. हो, संन्यासाची मुलं तुम्हीच ना. हो, तू आणि भिक्षा मागण्यास जवळ बोलावून घेतलं महाराज आणि माऊलींना घोड्यावर लाट मारली विसोबाचा. धाड दिशा ज्ञानोबा जमिनीवर कोसळले. आजूबाजूला छोटी छोटी मुलं होती, त्यांना विसोबा तात्याने सांगितलं, बघता काय? मारा लाथा बुका. ज्ञानोबांना मारलं. जोळीमध्ये माती कालवली, शेण कालवलं. ज्ञानोबांचं मन उद्विग्न झालं, उद्विग्न. ती तशीच जोळी उचलून ज्ञानोबा सिद्धीपीठामध्ये आली आणि पर्णकुटीचं द्वार लावलं. छोट्याशा मुक्ताईने पाहिलं की दादा भिक्षेसाठी गेला होता. काहीतरी अघटित विपरीत घडलं असावं म्हणून मुक्ताबाई बोलू लागल्या, दादा द्वार उघड. तो ताटीचा प्रसंग आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. वरी भगवा झाला नामी, अंतरी वश केला कामे. त्याला म्हणून साधू जगी विटंबना बाजू. आपापना शोधून घ्यावी, विवेक नांदी त्याच्या सवी. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. लोभ हंताने मना जगी व्यक्त तोची जाना. गोड उपदेश ताटीच्या प्रसंगामध्ये या ठिकाणी श्रमिक बोलू लागले, अरे शृंगी तू काय केलंस? तुला कल्पना आहे? ज्या पांडवांचा सांभाळ माझ्या भगवंतानी केला आणि गर्भामध्ये रक्षण करून दर्शन दिलं असा महान दानशूर राजा परीक्षित आपल्या आश्रमामध्ये येऊन गेला. आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं, परंतु स्वागत आपण करू शकलो नाही. आणि तू अशा दानशूर राजाला शाप दिलास. अरे थोडासा तरी विचार करायचा. म्हणून आपल्या शिष्यांना जवळ बोलावलं. पुन्हा श्रमिकांनी गौरमुखाला ते बोलावून घेतलं आणि सांगितलं, जा कल्पना तर द्या. म्हणून श्रमिकांचे शिक्षक राजा परीक्षितीकडे आले आणि सांगितलं, महाराज क्षमा असाल. कळत नकळत अनअवधानाने आमच्या गुरुबंधूंनी तुम्हाला शाप दिलेला आहे. 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा साप तुम्हाला सर्पदंश होणार आहे आणि तुमचा मृत्यू होणार आहे. तुमच्या मुक्तीचा उपाय तुम्ही काहीतरी करा. आमच्या गुरुजींनी आम्हाला पाठवलेला आहे. आता मात्र राजा परीक्षितीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. परीक्षिती म्हणतो, 7 दिवसामध्ये? अरे मला मरण आत्ताच यायला पाहिजे. माझ्याकडून एका ऋषीचा साधूंचा अवमान झाला. मला आत्ता मरण या. 7 दिवस कशाच? उद्विग्न अवस्था आहे, परंतु काय करावं? म्हणता म्हणता ही बातमी सबंध राज्यामध्ये पसरली. सबंध साधू संत गोळा झाले. 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे. प्रजा एकत्रित झालेल्या. काय करावं? अनेकांनी उपाय सुचवले, अनेकांनी उपाय. राजा परीक्षितीने विचार केला, हा राज्यकारभार आपल्या ज्येष्ठ मुलाला जन्मेंजयला राजगादी सोपवली, राजवस्त्र काढून टाकली आणि पवित्र गंगेच्या काठावर शुकताना या ठिकाणी राजा परीक्षिती आलेला आहे.
ऋषी मुनी सोबत आहेत. 7 दिवसामध्ये मृत्यू येणार. कोणी सांगत होता मुक्तीचा उपाय, कोणी सांगत होतं उपनिषद वाचा, गीता वाचा, महाभारत वाचा, वेदांत वाचा. परंतु हे करण्यासाठी वेळ पुष्कळ लागेल. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी अचानक दिगंबर वक्त्रधारी असणारे वैरागी महावीर शुकाचार्य महाराज प्रगट होतात. बोलिये शुकाचार्य महाराज. सर्व ऋषी मुनींनी शुकाचार्यांना पाहून हात जोडले, त्यांचं स्वागत केलं. आसन गादीवर शुकाचार्य येऊन विराजमान झालेले आहेत. आणि महाराज सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, हे शौनकादी ऋषी हो, तत्र अभवत भगवान व्यासपुत्रो. हो, त्या ठिकाणी व्यासांचा जो मुलगा आहे अभवत ते आलेले आहेत. हो महाराज, जी देहबोली आहे, कोपिनवंता खलु भाग्यवंता, हा फक्त लंगोट लावलेला आहे. लंगोट, हातामध्ये कमंडलू आहे, कुरुळी कुरुळी केस. शुकाचार्यांचं आगमन त्या ठिकाणी झालं. राजा परीक्षितीने शुकाचार्यांना नमस्कार केला. बर का, महाराज बोलतात, हरि नाम सुनाने वाली, हरि की कथा सुनाने वाली, तुमको है प्रणाम, तुमको है प्रणाम, तुमको हरि नाम सुनाने वाली, कथा सुनाने वाली, तुमको है प्रणाम। हम भूल रहे हैं वन में, हम भूल रहे हैं वन में, पल खो गए इस तन में। हम भूल रहे हैं वन में, पल खो गए इस तन में। हम भूल रहे हैं पल खो गए इस तन में। तुमको है प्रणाम, तुमको है प्रणाम, तुमको है शुकाचार्य महाराजांना
राजा परीक्षितीचा सर्वांनी नमस्कार केला, प्रणाम केला. बरं का, श्री संतांचे माथा चरणावरील साष्टांग हे तरी दंडवत. परीक्षिती बोलतो, माझं परम भाग्य आहे की अशा वेळेला तुम्ही या ठिकाणी अचानक आलेले आहात. माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. आज मी माझं कुळ, माझी आई पवित्र झाली. कुलम पवित्र जननी पुत्रार्था वसुंधरा पुण्यवतीच येईन. महाराज परीक्षितीने शुकाचार्यांचे पूजन केलं, वंदन केलं आणि वेळ न घालवता शुकाचार्य महाराजांना राजा परीक्षिती विचारतो, बोलतो, महाराज. राजा परीक्षिती विचारतो, हे मुनिवर, अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्यहं यत्कार्यं नियमानस्य सर्वदा. अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं. परीक्षिती म्हणतो, शुकाचार्य महाराज, ज्या व्यक्तीला 7 दिवसात मृत्यू येणार आहे, बर का, त्याच्या मुक्तीचा उपाय काय? आणि इथं श्रीमद भागवताचा प्रथम स्कंद पूर्ण होतो. आलं का लक्षामध्ये? द्वितीय स्कंदामध्ये भगवान शुकाचार्य परीक्षितीचा प्रश्न ऐकून अत्यंत प्रसन्न झाले महाराज. आणि शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला समोर ठेवून संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी, संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत महापुराण कथा प्रगट केलेली आहे. परीक्षितीने विचारलं की शुकाचार्य महाराज, मला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, तर माझ्या मुक्तीचा उपाय काय? शुकाचार्य भगवान म्हणतात, राजन, अरे 7 दिवस तर पुष्कळ झाले, खूप झाले. तुला कल्पना आहे, सूर्यवंशामध्ये महान राजा होऊन गेला ज्याचं नाव आहे खटवांग. काय तू म्हणतो ना 7 दिवसामध्ये माझ्या मृत्यूचा उपाय सांगा? अरे 7 दिवस पुष्कळ झाले. खटवांग राजाने 1 तासामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली. राजा खटवांगाचं जीवन चरित्र अलौकिक आहे. साधू संत बोलतात, 1 तास उरला खटवांग रायासे, 1 तास उरला खटवांग रायासे, 1 तास